मी बायको आहे आदित्य सरांची. मी घेईन त्यांची काळजी. तू काय काळजी घेणार आहेस हे माहिती आहे मला. तू मला अडवू शकत नाहीस आणि अडवायची हिंमतही नको करूस. तुमच्या समोर मी कधीच कुठली बी हिम्मत करणार नाही आणि करू शकत नाही. देवी आई, तुम्ही आई आहात आदित्य सरांची. त्यांना तुमच्या सोबत नेण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. तुम्ही लहानाचं मोठं केलंय आदित्य सरांना. पण मी बायको आहे आदित्य सरांची. आजपर्यंत तुम्ही आदित्य सरांना सांभाळलं, पण इथनं पुढं मी आहे आदित्य सरांसोबत. आणि जोपर्यंत आदित्य सर बरे होत नाहीत तोपर्यंत ते माझ्यासोबत राहतील. आदित्य सर बरे झाले की तुम्ही त्यांना घेऊन जा, पण आता नाही. आई हॉस्पिटल आहे. तुम्हीच म्हणलं होतं ना देवी आई मला की आमचं नातं कमकुवत आहे, कमजोर आहे, ताकद नाहीये आमच्या नात्यात. तुम्ही माझ्याकडं तुमचा मुलगा मागितला, मी तुम्हाला तो दिला सुद्धा. कारण एका आईचं मागणं मी नाकारू शकत नाही. देवी आई, मी तुम्हाला तुमचा मुलगा दिला, पण कंटाळून नाही, आणि दान म्हणून तर अजिबातच नाही. एका आईचा हक्क म्हणून दिला. तेव्हा तुम्ही माझी परीक्षा बघितली देवी आई. आता मला कुठल्याच परीक्षेला सामोरं नाही जायचं. देवी आई, तुम्ही फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. मी आहे ना आदित्य सरांसोबत. मी त्यांना काय बी होऊ देणार नाही. मी नीट काळजी घेईन त्यांची. पारू, हट्ट करू नकोस. आदित्यच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तो बरा झाला की मी परत पाठवीनच ना त्याला. पण आता मी त्याला घेऊन जाणार आहे. एकदा सोडलं होतं तुम्ही, मग आता परत कशापाई नेताय? ए पारू, तुला अक्कल आहे का कोणाशी काय बोलतेस ते? तू जरा भान ठेव ना. बहिणीशी बोलतेस ना तू. एकतर तुझ्यामुळे आदित्याची ही अवस्था झाली आहे. काय परिस्थितीत आहे बघतो. तू नसतेस ना तर चांगला ठणठणीत बारा असता तो आमच्या घरी. बाबीनी बास आता. ते बघ, आतापर्यंत आदित्यवर अनेक संकट आली होती आणि त्या संकटातून पारूनीच वाचवलंय त्याला. आणि आहे ना, तू विसरतेस का? ज्यावेळेला तुला साप चावला होता त्यावेळेला कोणी वाचवलं तुला? पारूनीच वाचवलं ना. आई, तिने बनवलेल्या गाड्यांमुळे अनेकदा बरी झाली आहेस तू. विसरू नकोस. हे बघ, तू नको काळजी करू. पारू नीट काळजी घेईल आदित्याची. आता माझा आदित्य शुद्धीत असतो ना तर त्याने सुद्धा त्याच्या आईची वहिनीचीच बाजू घेतली असती. कुणालाही जुमानला नसता तो अजिबात. मुळेच नाही, आदित्यने सुद्धा पारूचीच बाजू घेतली असेल. पारू बाळा, तू ऐक, तू जा आणि बघ, आदित्यला तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो. आणि आमच्या सगळ्यांचाच निर्णय हाच आहे. आम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेऊ. तू जा. थँक्यू. माझा आदित्य.
आदित्याचं आई आई आदित्य आदित्य कसं आहेस तू? बरं वाटतंय का तुला? नको काळजी करू, मग ठीक आहे. बघा, मी बोलले होते ना आदित्य जेव्हा शुद्धीवर येणार तेव्हा पहिल्यांदा आई म्हणूनच बोलणार. ऐकलं नाही ना माझं कुणीच. आणि पारू आहे ना, माझी काळजी घ्यायला. पारू घेईल माझी काळजी आहे. पारू घरी चल. हा घरी जायचं. घेऊन चल पारू मला घरी. आई आई काय झालं? तुम्ही दादांना भेटायला गेलेलात ना? कसे आहेत ते? प्रीतम सांगा ना काय झालं? मी सांगते. प्रिया, आदित्य सापडला. सुखरूप आहे तो. पण त्या भिकारड्या पारूने त्याला या घरात यायची परवानगी दिली नाहीये. नाही येऊ दिला आमच्या सोबत. छाती ठोकपणे म्हणाली की मी त्याची बायको आहे, त्याचा इलाज मी करणार, मी त्याची जबाबदारी घेणार, मी सगळं करणार. तुम्ही सगळे असे कसे आहात? हा, चीड नाही येत तुम्हाला? शांत कसे बसू शकता? त्या भिकारड्या मोलकर्णीकडे 5 रुपये आहेत का? औषध घ्यायला तरी पैसे असणार आहेत का तिच्याकडे? कसं जमणार आहे तिला? ही वहिनी, काय हरकत नाही. जी काही औषधं लागतील ती प्रीतम तिला नेऊन देईल. काय? बाबा मला गरज वाटत नाही या सगळ्याची. हो, म्हणजे बघा ना, पारूकडे जरी पैसे नसले ना तरी तिच्याकडे आयुर्वेदाचं खूप सारं नॉलेज आहे. त्यामुळे ती तिच्या नवऱ्याची बरोबर काळजी घेईल हा विश्वास आहे मला. त्यामुळे जोपर्यंत ती माझ्याकडे काही मदत मागत नाही तोपर्यंत मी या सगळ्यात पडणार नाही.